तुझं आज लग्न होतंय, तुला कसं वाटतंय आज? फिलिंग तर एकदमच वेगळी आहे. बट असं खूप खुशी आहे या गोष्टीची की आता ह्याच्यानंतर कॉल वगैरे नाही करायला लागणार सारखे सारखे. आम्ही असंच भेटलो एकदा बाजारात, तेव्हा होतं आय गेस तिच्या आई वडिलांचा वाढदिवस. मग त्याच्यानंतर आम्ही एकदा असं डेट प्लॅन केलं डिनरसाठी. मग आम्ही डिनरला गेलो बाहेर. तर डिनर केल्यानंतर बरेचशे गोष्टी जुळल्या. त्यानंतर मग आम्ही एकामेकांना एक 4 ते 5 महिना दिला. तेव्हा मॅडमनी मला प्रपोज केला. सो जेव्हा तिने प्रपोज केलं मला, त्यानंतर मी ऑलमोस्ट 4 मंथ्स घेतलं. मी तिला हा बोललो. मग तेव्हा आमच्यामध्ये ते रिलेशन एक असं चालू झालं. आमच्या रिलेशनला आता 4 वर्ष झाली. त्यानंतर आम्ही लग्न करतो. मी तिचा राग नाही, जेवढं ती राग आहे तेवढं प्रेम पण आहे. पण तिचा जो वे आहे, तशी ती भडकते, त्यात खूप प्रेम आहे. प्रथमेशचा स्वभाव बद्दल काय आहे, तो तर डे 1 पासून एकदम कूल आहे माझ्याबरोबर. दीदीला मिस तर मी खूप करेन. काय नाही, रोज रात्री तिला कॉल करेन. काही कन्फ्युजन असेल तीच मला गाईड करते हर गोष्टीमध्ये. सो तेच हेल्प आउट करेल ती मे बी. आई वडिलांसाठी हा सण खूप दुःखाचाच असतो. माझी एकुलती एक मुलगी आहे तेजल. लग्न आता तिचं करायचं म्हणजे ती कधी मोठी झाली कळलंच नाही मला. प्रथमेश सारखा जोडीदार तिला मिळाला. जावई माझा खूप चांगला आहे आणि मुलगी माझी तशी खूप हुशार आहे. दोघांचं चांगलं संसार व्हावा हेच मी अपेक्षा करते. मुलीचं लग्न आहे ना, तिथे आनंदाचा क्षण असतो की दुःखाचा क्षण असतो तोच काही समजत नाही. प्रथमेश तिचा जोडीदार तिथे खूप समजूतदार आहे. तिथे खूप केअर टेकर आहे. तिथे खूप केअर करतो, तिची पण केअर करतो. तिथे त्याचा स्वभाव एवढा प्रेमळ आहे की आम्हाला पण गेला जेव्हापासून ओळख झाली असं वाटलं की तेव्हाच तो आमच्या फॅमिलीचा झाला. आता आम्हाला 3 मुलं झाली तिथे. आता 2 मुलगी आणि 1 मुलगी. तिला खूप काही आवडतं की द्यायला खायला, आणि आता आम्ही ते सगळं मिक्स करणार आहोत. जेवण करण्याची हुशार, सर्व गोष्टीत एकदम ती म्हणजे उत्साही फुर्ती अशी आहे चेहऱ्यावरून, सतत हसणारी आणि आवड तिला खूप. माणसाने 2 हृदय का दिले देवाने. आज एकच हृदय दिलं आणि त्याच्यातलं पण अर्धा भाग तिथे जातोय, त्याचं जास्त दुःख आहे तिथे. भविष्याच्या तिकडे तिथे पुढच्या वाटचालीला तिथं सांसारिक सुखाला आमच्या चांगल्या शुभेच्छा आहे. बेस्ट ऑफ लक तेजल. बेस्ट ऑफ लक तेजल. लहानपणी तर तिला खेळताना ते भातुकली वगैरे खेळताना बघितलंय. खूप क्यूट होती. आता पण तशीच आहे ती, सुंदर क्यूट. कारण खूप सुंदर जोडी आहे त्यांची. शंकर पार्वती. जावयांचा स्वभाव हसमुख, मनमिळाऊ, दिलदार, म्हणजे चेहऱ्यावर कायम स्माईल असते त्यांच्या. खूप सुंदर सोहळा चालू आहे. दोघांची जोडी खूप सुंदर आहे. त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. पुढे जे काही आयुष्य आम्ही प्लॅन केले ते तसंच व्हावं आणि आम्ही तसंच एकमेकांसोबत ग्रो करत राहू. प्रोफेशनली बोला किंवा मेंटली बोला, ते आमचा बॉन्ड अजून स्ट्रॉंग होऊन जावा आणि आम्ही जिथे आम्ही डिसाईड केले, जे आम्ही स्वप्न बघितले ते आम्ही पूर्ण करणार. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली. जाणीवांचा पूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला. रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली.
श्वास दोघांचे कधी स्पर्शाविनाही गुंतले ही वाट कुठली जागली दोघातुनी जी चालली ही अनोखी गाठ कोणी बांधली एक झाले ऊन आणि सावली माझे बहर सारे तुझे माझे प्रहर सारे तुझे साऱ्या क्षणांवर नाव गेले खोरले माझे तुझे हे बंध जुळले त्या क्षणी जणू लाभली संजीवनी गाठ कोणी बांधली एक झाले ऊन आणि सावली तू मला मी तुला गुडगुडू लागलो पांघरू लागलो सावरू लागलो नाही कळले कधी नाही कळले कधी नाही कळले कधी जीव वेडावला ओळखून